राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. या राज्यामध्ये असं दळभद्री सरकार आहे किंवा अशा दळभद्री गृहमंत्री आहे, असंवेदनशील गृहमंत्री आहे की ज्याच्यामुळं गुन्हेगारांच्या हिमतीमध्ये वाढ झालेली आहे. अहिल्यानगर मधली धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे. त्या ठिकाणी 6वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवरती एका नराधामाने तिच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकले. आपण सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला साधा काटा जरी टोचला तरी आपल्याला किती भयानक त्रास होतो. आणि त्या शाळेतल्या जाणाऱ्या 6 वर्षाच्या मुलीवरती ऍसिड फेकलंय. अरे ह्या हरामखोर सगळ्या आरोपींची, या गुन्हेगारांची एवढी हिंमत का वाढली तुम्हाला माहितीये? कारण या राज्याला दळभद्री आणि असंवेदनशील गृहमंत्री मिळालाय. सगळ्यात अगोदर ही अहिल्यानगरची घटना काय ती समजून घ्या. त्याच्यानंतर आपण बाकीच्या राज्यातल्या घटनांवरती येऊया. कशा पद्धतीनं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चाललाय हे आपण सगळेजण बघतोय. आपल्या आजूबाजूचे पोलीस स्टेशन हे लोकांना न्याय देण्यासाठी आहेत का त्या ठिकाणी वसुलीचे अड्डे झालेले आहेत? ह्याच्या देखील बद्दल आपण पुढे बोलणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अहिल्यानगरमध्ये त्या मुलीवरती, ज्या मुलीवरती ऍसिड हल्ला झालेला आहे, त्या मुलीला वडील नाही आहेत. आईसोबत तिच्या मामाच्या गावात राहते आणि अहिल्यानगर घोटी महामार्गापासून अत्यंत जवळ म्हणजे 1-1.5 किलोमीटर वरती ही पोरगी तिच्या मामासोबत राहते, तिच्या आईसोबत राहते. आणि रोज तिथून गावापासून शाळा लांब असल्या कारणामुळे शाळेतून येण्या जाण्यासाठी सायकलीवरनं प्रवास करते. दुपारच्या वेळेला शाळेतनं सुटल्यानंतर या मुलीवरती दबा धरून बसलेल्या एका हरामखोर नपुंसक हिजड्यानी त्या मुलीच्या चेहऱ्यावरती ऍसिड टाकलं. ह्यांच्या तर आया बहिणी यांना नसतातच. ह्या अशा लोकांना माणसाने काढलेलंच असू शकत नाही, जे लहान लहान मुलींवरती अशा प्रकारे ऍसिड हल्ले करतात. नामर्दाची अवलाद असल्यासारखं दाखवून देतात. त्यामुळं अशा नपुंसक हिजड्यांचा तात्काळ चौरंग करावा. त्या आमचे, मी आता मध्ये चुकून नाव घेतलं, ते तर देव माणसं आहेत. खरं तर हे लोकांना राक्षस आहेत. अशा राक्षसांचा चौरंग केला पाहिजे. पण करणार कोण? ज्याच्या हातामध्ये गृह खाते, ज्याच्या हातामध्ये ह्या राज्याचं पोलीस खाते, तो स्वतःच माणूस इतका बिझी आहे पक्षीय राजकारण करण्यामध्ये, एकमेकांची घरं कशी फोडण्यामध्ये, पक्ष फोडण्यामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा बिझी आहे की त्या माणसाला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आणि उरलेले जे ज्यांचे खालचे सगळे पोलीस अधिकारी आहेत, हे कशामध्ये? गोरगरिबांच्या जीवावरती बसून, त्यांच्या बोकांडी बसून धनदांडग्यांकडनं कशा हप्ते वसुली करायची, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय. त्यांना काय घेणं देणं पडलंय राज्याचं काय चाललंय काय नाही? राज्यामध्ये कोण कुठं कसा कायदा सुव्यवस्थेला घोडा लावतोय यांना काही घेणं देणं पडलं नाही. कारण यांना माहित आहे ज्या वेळेला हे निघून जातील ना, त्यावेळेला यांना काय फरकच नाही पडत. जो समोरचा सरकारमध्ये येईल त्याला सगळं निस्तवायचंय. अरे तुमचं सरकार तिकडे आग लावत गेलं चुलीत. या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींची किती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम आपल्या सामान्य जनतेला होणार आहे याची विचार देखील सामान्य जनता करू शकत नाही. या अहिल्यानगरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये फक्त ही अहिल्यानगरची घटना आहे का मित्रांनो? तुम्ही विसरला असाल मालेगावच्या त्या डोंगराळे गावातली गोष्ट. 3 वर्षाची ती आपली चिमुकली मुलगी, किती देखणी होती ती छान मुलगी. तो विजय खैरनार नावाचा हरामखोर त्या मुलीवरती अत्याचार करतो, त्या मुलीची हत्या करतो, दगडाने तोंड ठेचून मारतो. काय केलं त्या आरामखोराचं? महाराष्ट्रभर मोर्चे काढले ना तुम्ही, कॅन्डल बिंडल घेऊन मोर्चे काढले ना. काय केलं? झाली त्याला फाशी? एन्काउंटर झाला? मिळाली त्याला शिक्षा? कधी मिळणार माहित नाही. असे हजारो लोक या ऑलरेडी शिक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. मर्डर, बलात्कार करणारे, बॉम्बस्फोट करणारे लोक निर्दोष सुटतात 20-20 वर्षानंतर. तुम्हाला वाटतं या सगळ्या घटनेच्या आरोपींना शिक्षा होईल? एकच गोष्ट नाहीये. मालेगाव झाल्यानंतर त्याच्या अगोदर घडलेली साताऱ्यामध्ये आर्या चव्हाण नावाच्या अशाच एका शाळकरी मुलीची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली होती. विसरलात? चांगली सवय आपल्याला विसरायची. नसेल विसरलात तर तुमच्या ध्यानात असेल ही गोष्ट. फक्त एक आर्या चव्हाण आहे का? किंवा मालेगावातली ती आपल्या डोंगराळ गावातली छोटी मुलगी आहे का? नाहीये. रोज अशा या महाराष्ट्रामध्ये, आणि ज्या महाराष्ट्राला आपण महासाहेब जिजाऊंचं नाव देतो, ज्या महाराष्ट्राला माता रमाईचं नाव देतो, त्या राज्यामध्ये रोज एका मुलीचं या गिधाडांकडनं लचके तोडले जातात. गृहमंत्री हातावर हात ठेवून बसलेत. त्यांना कुठला पक्ष कसा फोडायचा, कुठल्या आमदाराचा निधी कसा थांबवायचा, कुणाला कसे घोडे लावायचे, याकडे जास्त रस आहे. गृहमंत्रालयाकडे त्यांना रसच नाही. दुसरे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना स्वतःचा पक्ष कसा वाचवायचा म्हणून ते रोज दिल्लीला वाऱ्या करतायत. बाकीचे आमदार, मंत्री, चेले चपाटे सरकारकडनं आम्हाला 4 पैसे कसे मिळतील याकडे यांचा सनाट आहे.
अरे या राज्यातल्या सामान्य लोक, गोरगरिबांचं, लोकांचं बघणार कोण? त्यांच्या समस्यांकडे लक्ष कोण देणार? त्यामुळे अशा अकार्यक्षम, असंवेदनशील गृहमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि या राज्यावरती मोठे उपकार करावेत. जेव्हापासून आपण या राज्याचे गृहमंत्री पद हातात घेतले ना, तेव्हापासून राज्यामधल्या गुन्हेगारांना सुगीचे दिवस आले. पुण्यासारख्या भागामध्ये हे छोटी छोटी गाबडी हातात तलवार घेतात, चाकू घेतात आणि कुणावरती हल्ले करतात. माहितीच नाही त्यांना काय, त्यांना कधी कायद्याचं धाकच राहिलं नाही. या सगळ्या गोष्टींचा परिणाम सर्वसामान्य माणसांना भोगायला मिळणार आहे. हे तर धनदांडगे लोक निघून जातील. पोलिसांच्या जीवावरती तुम्ही जर सुरक्षित वाटत असाल तर काय होणार आहे हे येणाऱ्या काळामध्ये बघा. गुजरातमधल्या एका पोलिसांचा व्हिडिओ आलाय, व्हायरल झालाय. आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला नसल बघितलं जाऊन बघा. पोलिस पळून गेले गुंडांना बघून. एक दोन पोलिस नाही, 2 गाड्यांमध्ये 10-15 पोलीस आले होते. हे सगळे पोलीस पळून गेले गुंड आल्यानंतर. आणि या पोलिसांकडे तुम्हाला असं वाटतंय की तुमची सुरक्षा होणार आहे? पोलिसांबद्दल अजिबात आपल्याला काय बोलायचं नाही. पोलीस अत्यंत कार्यक्षम आहेत, परंतु त्यांचे हात दगडांनी बांधलेले आहेत. आणि या अकार्यक्षम मंत्र्यांनी पोलिसांचं खच्चीकरण करायचं ठरवलंय आणि या गोष्टीचा परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगायला मिळणार आहे. एवढं लक्षात ठेवा. कारण या सगळ्या गोष्टींमुळे गुन्हेगार, गुंड यांना प्रोत्साहन मिळते. आज महाराष्ट्रामध्ये बघा ना, बाहेर जाऊ द्या, सोडून द्या, महाराष्ट्रामध्ये कित्येक पोलीस स्टेशनमध्ये वसुलीचे अड्डे झालेले आहेत. कित्येक पोलीस स्टेशनमध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय मिळतो. एखादी गोष्ट, साधी चोरीची गोष्ट असेल, चोरीचं चौकशी तर करतच नाहीत. कधी सापडणार? काय काय पोलीस तर काय बोलतात, अरे मग आता ते समजा एखादी उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं, चोरी झाली सोन्याची. पोलीस काय बोलतात माहितीये का? अरे मग चोर काय अजून सोनं घेऊन ठेवलंय का? विकून खाल्लं असेल, त्याच्याकडनं काय रिकव्हरी करायची? अशा प्रकारची चोरांची भाषा बोलायला लागलेत पोलीस आपले. अशा पोलिसांवरती कारवाई करायचं सोडून पण कारवाई करणार कोण? गृहमंत्र्यांना तर अजिबात वेळ नाही या सगळ्या गोष्टींकडे बघायला. त्यामुळं तात्काळ या राज्यातल्या गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि या राज्यावरती मोठे उपकार करावेत. माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, कमेंटमध्ये हॅशटॅग जोडा आणि राजीनामा देवेंद्र फडणवीस असं तुम्ही नावाने टाका. हॅशटॅगचा ट्रेंड चालवा, कारण या राज्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. उरणमधल्या यशस्वी शिंदेला विसरू नका, जिच्या बॉडीवरती अत्यंत भयानक पद्धतीने क्रूरतेने वार केले होते, हल्ले केले होते, तिला मारून टाकण्यात आली होती. अशी एक यशस्वी शिंदे नाहीये, एक आर्या चव्हाण नाही, एक मालेगावातली मुलगी नाही. प्रत्येक गावागावामध्ये, शहराशहरांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. आणि सगळ्या गोष्टींमधले जे आरोपी आहेत हे आजही मोकाट आहेत. विसरू नका ही गोष्ट. त्यामुळं हॅशटॅग राजीनामा देवेंद्र फडणवीस हा हॅशटॅग जोडा आणि मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट करा. कारण अशा गृहमंत्र्यांची या राज्याला गरज नाही. ज्या गृहमंत्र्याला स्वतःच्या बायकोचा झालेला बदला, अपमान, त्या अपमानाचा बदला देखील घेण्याची इच्छा होत नाही. तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल ती एक बाई कोणतरी कार्यक्रमामधून अत्यंत अश्लील भाषेमध्ये, गलिच्छ भाषेमध्ये बोलली होती. विसरू नका ती गोष्ट. त्या बाईवरती देखील अजून गृहमंत्र्यांनी काय कारवाई केली नाही. अरे स्वतःच्या बायकोचा झालेला अपमानाचा बदला देखील हा गृहमंत्री घेऊ शकत नाही, तर तुमच्या आमच्या आया बहिणींची काय आब्रू वाचवणार आहे हा गृहमंत्री? त्यामुळे अशा अकार्यक्षम, असंवेदनशील गृहमंत्र्यांची या राज्याला गरज नाही. मंत्री महोदयांनी तात्काळ थोडीफार माणुसकी जिवंत असेल, नैतिकता जिवंत असेल तर राजीनामा देऊन या राज्यावरती मोठे उपकार करावेत. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा.